ओम शांती. आज 17 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बाबा आणि दादांची कहाणी देखील आश्चर्यकारक आहे. जे शिवबाबा आणि ब्रह्माबाबा यांची कहाणी देखील आश्चर्यकारक आहे. बाबा जेव्हा दादांमध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी वारशाचे अधिकारी बनाल. प्रश्न आहे, ड्रामा हा पूर्वनियोजित आहे हे ठाऊक असून देखील तुम्हाला कोणते ध्येय जरूर ठेवायचे आहे? उत्तर, पुरुषार्थ करून अभ्यासातील गॅप भरून काढण्याचा, अर्थात विनाशापूर्वी बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत बनण्याचे ध्येय जरूर ठेवायचे आहे. कर्मातीत अर्थात आयरन एजेड पासून गोल्डन एजेड बनायचे आहे. म्हणजे लोह युगापासून सुवर्ण युगाच्या लायक बनायचे आहे. पुरुषार्थाचा हाच थोडासा वेळ आहे. त्यामुळे विनाशापूर्वी आपल्या अवस्थेला अचल अडल बनवायचे आहे. ओम शांती. ओम शांती. हे दोन्ही कोण म्हणत आहेत? तर एक होते बाबा, दुसरे होते दादा. कहाणी ऐकवतात ना, एक होता राजा, एक होती राणी. आता या मग आहेत नवीन गोष्टी, एक बाबा, एक दादा. तुम्ही म्हणाल 5000 वर्षांपूर्वी देखील एक होते शिवबाबा, दुसरे होते ब्रह्मदादा. आता शिवची संतान तर सर्वच आहेत. सर्व आत्मे एका पित्याची संतान आहेत. ते तर आहेतच आहेत. ब्रह्माची मुले ब्राह्मण देखील होती. प्रजापिता ब्रह्माचे संतान ब्रह्मा कुमार कुमारी होते. त्यांना कोण शिकवत होते? शिवबाबा. प्रजापिता ब्रह्माची ही ब्रह्मा कुमार कुमारी असंख्य मुले आहेत ना. ब्रह्मा कुमार कुमारी मानतात खरोखर. ब्रह्मा कुमार कुमारी मानतात की खरोखर आम्ही शिवबाबांची मुले देखील आहोत आणि नातवंडे देखील आहोत. मुले तर आहोतच, आत्मिक रूपाने मुले, आणि ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी या नात्याने नातवंडे आहोत. आता ब्रह्माद्वारे आजोबांचा वारसा घेण्याकरता नातवंडे बनलो आहोत. आता तुम्हाला आजोबांकडून वारसा मिळतो, ज्यांना शिवबाबा म्हणतात. परंतु ब्रह्मा कुमार कुमारी असल्या कारणाने त्यांना आपण आजोबा म्हणतो. वारसा आजोबांचा आहे, ब्रह्मादादाचा नाही. वैकुंठवासी बनण्याचा वारसा त्या बाबांकडून मिळतो. अर्धा कल्प वारसा प्राप्त करता आणि नंतर मग रावणाकडून शाप मिळतो. खाली उतरत जातात, म्हणजे पतन होत जाते. जणू काही पतन होण्याची ग्रहचारी बसते. तुम्ही मुले समजता, आमची ग्रहचारी राहूची दशा पूर्ण झाली आहे. दशा अर्थात वाईट आहे राहूची. दशा सर्वात वाईट आहे राहूची. उच्च ते उच्च बृहस्पतीची दशा, त्यानंतर राहूची दशा बसते. तर मग 5 विकारांमुळे आम्ही काळे बनलो आहोत. आता पुन्हा बाबा म्हणतात की दे दान तर सुटेल ग्रहण. आहे तुमचीच गोष्ट. ते दुनियावाले मग याला सूर्यचंद्राचे ग्रहण समजतात. जेव्हा ग्रहण लागते तेव्हा दान मागतात. इथे बाबा तुम्हाला म्हणतात की 5 विकारांचे दान द्या तर ग्रहचारी उतरेल. या विकारांमुळेच तुम्ही पापात्मा बनला आहात. मुख्य आहे देह अभिमान. सुरुवातीला असे खूप सतोप्रधान होता, नंतर मग सतो रजो तमो बनला आहात. 84 जन्म घेतले आहेत. हा तर पक्का निश्चय आहे की खरोखर देवताच 84 जन्म घेतात. सर्वात पहिले त्यांनाच बाबांना येऊन भेटले पाहिजे. गायले देखील जाते, आत्माए परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला रूप दलाल. बाबा म्हणतात, सर्वात पहिले तुम्हालाच सतयुगामध्ये पाठवले होते आणि आता पहिले तुम्हीच येऊन भेटला आहात. पूर्वी तर फक्त गात होता,
परंतु त्याचा यथार्थ अर्थ आता बाबा बसून समजावून सांगत आहेत. सर्व वेद, शास्त्रे, जप, तप, स्लोगन इत्यादी जे काही आहे त्या सर्वांचे सार बाबा बसून समजावून सांगत आहे. चक्राविषयी समजून घेणे तर खूप सोपे आहे. बाबा म्हणतात हा सर्वांच्या महाविनाशाचा काळ आहे. आत्मे शरीर सोडून जातील हे तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे. जोपर्यंत आपण कर्मातीत अवस्थेला प्राप्त करत नाही तोपर्यंत संगमावर उभे आहोत. एका बाजूला आहेत करोडो मनुष्य तर एका बाजूला फार थोडे केवळ तुम्हीच आहात. तुमच्यामध्ये देखील किती असे आहेत की जे निश्चय बुद्धी बनत जातात. निश्चय बुद्धी विजयंती, मग ते जाऊन विष्णूच्या गळ्यातील माळा बनतात. एक आहे रुद्राक्षाची माळा, दुसरी आहे रुंड माळा. त्या रुंड माळेमध्ये छोटे छोटे चेहरे असतात. तर ही निशाणी आहे की आपण आत्मेच येऊन मग बाबांच्या गळ्यातील माळेचे मणी बनणार आणि मग इथे नंबरवार येणार विष्णूच्या राजधानीमध्ये. बाबा म्हणतात माळा 8ची देखील आहे, 108ची देखील आहे आणि 16,108ची देखील आहे. आता 16,000 आहेत की 5-10 हजार आहेत त्याचा काही हिशोब काढला जाऊ शकत नाही. या माळा गायल्या जातात. बाबा म्हणतात हा सर्व विचार तुम्ही कशाला करता. जितके पण राजा कल्पापूर्वी सतयुग त्रेतामध्ये बनले होते तितकेच बनतील. 100 बनतील नाहीतर 200-300 बनतील. तो प्रश्न तुम्ही विचारायचा नाही. बाबा म्हणतात तुम्ही जितके जवळ येत जाल तेवढे सर्व तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजेल. आज आपण इथे आहोत, उद्या विनाश होईल आणि मग सतयुगामध्ये फार थोडे असतील जी देवता असतील. नंतर वृत्ती होत जाते. सतयुगाची लक्षणे देखील दिसू लागतात. बाकी लाखो शिल्लक राहतील. मग लाख राहोत अथवा 9-10 लाख राहो अचूक सांगू शकत नाही. होय, तुम्ही जेव्हा यथार्थरित्या संपूर्ण बनण्याच्या लायक बनाल तेव्हा तुम्हाला जास्त साक्षात्कार होईल. अजून तर खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील. युद्धाची तयारी देखील सतत होत राहते. सर्व वस्तू महागड्या होत जातील. परदेशामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात टॅक्स इत्यादी आकारले जात राहतील. प्रचंड प्रमाणात महागाई होऊन मग एकदम स्वस्ताई होईल. सतयुगामध्ये कोणत्याही वस्तूवर खर्च होणार नाही. सर्व खाणी इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध होतील. बाबा म्हणतात तुम्ही कर्मयोगी आहात. 8 तास तर ही सेवा कराल. 8 तास आठवण करा. आठवण करू शकाल इतका पुरुषार्थ करायचा आहे. आठवण करत राहिल्याने विकर्म विनाश होत जातील. यालाच योग अग्नी असे म्हटले जाते. ही आहे मेहनत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त आठवण करायची आहे. बाबा हे देखील सांगतात की ज्यांनी गृहस्थी सोडली आहे, बाबांचे बनले आहेत, ते देखील इतकी आठवण करत नाहीत. घरी राहणारे तर अजून जास्तच आठवण करतात. अर्जुन आणि एकलव्याचे उदाहरण देतात ना. मेहनत आहे बाबांची आठवण करणे आणि चक्राला समजून घेणे. भारतामध्ये युद्ध देखील जरूर होईल. सतयुगामध्ये थोडेच युद्ध होणार. तर तुम्हा मुलांना आंधळ्यांची काठी देखील बनायची आहे. सर्वांना मार्ग सांगायचा आहे की बाबांची आठवण करा, चक्राची आठवण करा, स्वदर्शन चक्रधारी बना. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, कमीत कमी 8 तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आपली अवस्था अचल अडोल ठेवण्याकरिता
आठवणीचा अभ्यास वाढवायचा आहे, चूक करायची नाही. दुसरा पॉइंट आहे, हा ड्रामा अगदी ॲक्युरेट बनलेला आहे, त्यामुळे कोणावरही नाराज व्हायचे नाही. निश्चय बुद्धी बनायची आहे. वरदान आहे, तोडणे, मोडणे आणि जोडणे या 3 शब्दांच्या स्मृतीद्वारे सदा विजयी भव. विश्लेषण आहे, संपूर्ण अभ्यास आणि शिकवणीचे सार हे 3 शब्द आहेत. कर्मबंधन तोडायचे आहे, आपल्या स्वभाव संस्काराला मोडायचे आहे आणि सर्व नाती एका बाबांशी जोडायची आहेत. हेच 3 शब्द संपूर्ण विजयी बनवतील. यासाठी सदैव हेच लक्षात राहावे की या डोळ्यांनी जे काही विनाशी वस्तू बघतो त्या सर्व नष्ट झाल्यात जमा आहेत. त्यांना पाहून देखील आपली नवीन नाती आणि नवीन सृष्टीला बघत राहा, म्हणजे कधीही हार होऊ शकत नाही. आजचा सुविचार आहे, योगीची निशाणी आहे सदैव क्लीन आणि क्लिअर. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण पवित्र स्वच्छ बना. जर ब्राह्मण जीवनामध्ये संकल्पांमध्ये जरी अपवित्रता अथवा अमर्यादा येत असेल तर तख्त नशीन होण्याऐवजी पडती कला अर्थात खाली येता. कोणतेही विकर्म झाले नाही, परंतु व्यर्थ कर्म जरी झाले तरीही पश्चातापाऐवजी जाणीवेची स्टेज असते. जाणीव होते की हे चुकीचे आहे, हे होता कामा नये. ही गोष्ट काट्याप्रमाणे टोचत राहील, म्हणून या व्यर्थ पासून देखील मुक्त व्हा. ओम शांती.